भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। भगवते जैसा जैसा कानामध्ये काही शब्द जातील तिथे तिथे ते आपल्या स्पर्श होऊन जातील.
दोन हा ग्रंथ साधकांनी ऐकलाच पाहिजे, वाचलाच पाहिजे, प्रगतीविषयी झालंच पाहिजे असे मनवंते लिहिले. ही कल्पना मनवांना एवढ्यासाठी की आपले श्रेणी साधक आपले श्रेणी भक्त आपल्या प्रमाणे व्हावे, माझ्या प्रमाणे व्हावे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला अशा दृष्टांतातून हा आपल्याला कसा असतो त्याचे सोयी सांगतात. दृष्टांत लक्षात ठेवा. चंद्र हा अंधारीत असतो, परंतु तो पौर्णिमेला प्रकाशतो. दररोजचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र यामध्ये फरक असणार. चंद्राचा तेजामध्ये फरक असला तरी या दोन्ही चंद्रांना सूर्य आहे तो त्यांच्या तेजाला मोठी करतो. सूर्याचा तो इतका प्रभावी आहे की तो चंद्राच्या नित्य चंद्राच्या किंवा पौर्णिमेच्या चंद्राच्या तेजाला समाप्त करून टाकतो. सूर्यापुढे चंद्र प्रकाशित होतो. जसं मला सांगितले की ही जी व्यक्ती आहे आणि सुधाचे व्यक्ती सर्व व्यक्ती वगैरे आणि सुधाच्या त्या सर्व व्यक्तीपेक्षा ही अमृतानुभवाची जी व्यक्ती आहे ही जीवन व्यक्ती जी आहे ती सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि ते सावधानी तुम्ही करत आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलं होतं एखाद्या स्त्रीला मुलीला जोपर्यंत विवाहाच्या वयात तोपर्यंत तिच्या घालण्याचं जे स्वरूपाने वाढत असतं आणि तिच्या झाल्यानंतर तिच्या कार्य प्रकाशित होतं. त्याप्रमाणे आम्हाला अमृतानुभवाचा दिवसांमध्ये हे आत्मचैतन्य वाढत जाईल. वस्तुस्थिती तुमच्यामध्ये आहेच, आत्मा तुमच्यामध्ये आहे, ते आत्मचैतन्य तुमच्यामध्ये आहे, परंतु माझ्या या अमृतानुभवाच्या आत्मचैतन्याने तुमच्या त्या चैतन्याला आणखी स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल आणि ते बलिष्ठ होईल त्या तरुणीच्या जीवनाप्रमाणे असा दृष्टांत दिला. त्यानंतर वसंत ऋतूचा दृष्टांत काल दिला होता. वसंत ऋतूला म्हणजे झाडांना फुलं फळं पानं फुटतात आणि ते बहरतात. वसंताचा नुसता तो आगमनाचा प्रवेशाचा जरी त्यांना पत्ता झाला झाडांना तरी ते बहरतात. ज्ञानवंता तसा हा माझा अमृतानुभवाचा स्पर्श जो आहे, जे चैतन्य आहे ते माझ्या साधकांच्या अंतःकरणामध्ये गेल्यानंतर निश्चितपणे त्यांना बहरली. त्यांच्या जीवनामध्ये विकास, उन्नती आणि समाधान, शांती प्राप्त. अशा प्रकारचा हा झाडांचा दृष्टांत ऋतूचे मार्गदर्शन दिलेला आहे. आणि त्यानंतर मार्चच्या काही 24 ते सांगत होते. या 24व्या गोष्टीमध्ये जन्म आपल्याला आता सांगले या लागी हे बोलणे. या लागी हे बोलणे अनुभवामृतपणे स्वानुभूती परगुणे उघडले. त्यावेळी काल आपण अर्थ पाहिला होता. या लागी हे बोलणे, या लागी म्हणून या लागी म्हणून हा अनुभवामृत रूपी माझ्या स्वानुभवाचा हा पाहुणचार आहे. तुम्हाला मी तुम्हाला पाहुणचार देतो. पाहुणचार देऊन काय मेजवानी, आणि ही मेजवानी आहे. हा
हा अमृत अनुभव वाचणं ऐकणं कानांनी म्हणजे एक प्रकारची महान मेजवानी आहे. तुम्हाला माहिती आहे मेजवानीमध्ये चांगले चांगले पदार्थ खायला मिळतात. पुष्ट आवडते आपल्याला मेजवानी गेली तर. ज्ञानवंतात मी तुम्हाला मेजवानी देतोय बघा ना. या लागी हे बोलणे अनुभवामृतपणे मी या अनुभवामृताच्या रूपाने तुम्हाला माझ्या स्वानुभूतीनं. कारण ही नुसती ही जी मेजवानी आहे ना ही नुसती काल्पनिक नाहीये, शाब्दिक नाहीये. ही माझी जी मेजवानी आहे ती माझ्या अनुभवातून आलेली आहे. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि मग मी जिचा अनुभव घेतला आहे त्या अनुभव रूपी अशा या माझ्या अमृताच्या अनुभवाने मी तुम्हाला मेजवानी वाढतो. परगुणे म्हणजे मेजवानी जिच्यामध्ये अनेक सद्गुण भरलेले आहेत. उत्तम असे सद्गुण आहेत. अशी माझी ही जी मेजवानी आहे ती तुम्हाला ओघळतो म्हणजे वाढतो. हलका खायलाच पाहिजे. इतकी सुंदर मेजवानी कुठे मिळाली. आपल्याला सुंदर मेजवानी खाऊ म्हणतात. हो आता ज्ञानू आपल्याला म्हणतात की तुम्ही ही मेजवानीची उपमा का दिली. मेजवानी दिली तुम्हाला मेजवानीची उपमा का दिली. आणखी काही दुसरं सांगितलं असं बाबा ते म्हणतात नाही. सर्वसामान्यापासून तर अति श्रेष्ठ माणसापर्यंत मेजवानी म्हणजे भोजन आवश्यक असत. तो जरी जीवनमुक्त झाला तरी शरीर राहत ना. आणि जर शरीर आहे तर त्या शरीराला भोजन आवश्यक आहे. म्हणून जेवढे महात्मे आहेत जेवढे जीवनमुक्त महात्मे आहेत जे आत्मस्वरूपात असतात ते सुद्धा एका उपाशी राहतात. मग त्यांना खावं लागतं. म्हणजे खाणं हा जो प्रकार आहे ना तर सर्वसामान्य बद्ध माणसापासून ते मुक्त माणसापर्यंत खाण्याचं कार्य सगळ्यांचं चाललेलं आहे. आणखी एक सांगतात बाबा खाण्यामध्ये जी तृप्ती आहे ती अन्य इंद्रियांच्या भोगामध्ये नाही. हा फरक सांगता. आपण जे अन्न खातो त्या अन्न खाण्यामध्ये जी तृप्ती आहे समाधान आहे. तृप्ती म्हणजे समाधान. तशी तृप्ती डोळ्यांनी पाहण्यात, कानांनी ऐकण्यात, हाताने स्पर्श करण्यात, नाकाने वास घेण्यात ही जी इंद्रिय बाकीची त्यांच्या भोगामध्ये नाही. असं कसं म्हणता तुम्ही. अहो बघा तुमचा दररोजचा अनुभव आहे. समजा आता पोळ्याला आपण पुरणपोळी केलेली आहे हो का. बिचारे मेल किती खातात कोणास ठाऊक. खरे ते जे पोळ्याचं जे खाद्य आहे ते आपल्यासाठी जास्त बरं असलं. तेव्हा पोळ्याचा सण आला. आता घरामध्ये पुरणपोळ्या केल्या हे केलं ते केलं. म्हणतात आता बसलो आपण पंक्तीमध्ये जेवायला. पुरणपोळ्या घेऊन राहिल्या बरोबर आणि आपण एका जोरात खाऊन राहिलोय मेजवानी. आता पुरणपोळी पोट भरलं. इतकं पोट भरून गेलं की आता त्या वाढणाऱ्यांनी म्हटलं की अहो एवढ्या अर्धी पोळी तर घ्या. आता पोट इतकं भरलं इतकं कशापर्यंत आलेलं झालं. मला इतकी तृप्ती झाली इतकं समाधान झालं आता हे सांगून की याच्या पुढे घास सुद्धा माझ्याने खावणार नाही. मग आता ही जी तृप्ती आहे खाण्याची ही जेव्हा आपलं पूर्ण भरून जातं आणि समाधान प्राप्त होतं, तृप्ती प्राप्त होते त्यानंतर एक घास सुद्धा खाल्ला जातो.
तशा प्रकारची इतर भोगांची तृप्ती आहे का? समजा आपल्याला पैसे दिले कोणी, मिळेल का? ध्यानच वर्ष आणखी, म्हणजे ती भूक कधी शमत नाही पैशाची. म्हणजे इतर जे भोग आहेत ना, त्या भोगांचं समाधान तृप्ती कधी होत नाही, ते आणखी हवेशीच वाटतात आपल्याला. म्हणून आपल्याला नोकरी दिली, मोठी नोकरी दिली, आणखी पाहिजे का मोठी? वचना द्यायला. तात्पर्य असं की जगातल्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या भोजनाच्या तुलनेनं कनिष्ठ आहेत असं मला म्हणतात. म्हणून भोजनामध्ये जास्त कमी आहे. बघा, आपल्याकडे पूर्वीपासून अन्नदानाचा प्रचार आहे. अन्नदानाने ते अन्न खात असताना त्या माणसाला, खाणाऱ्याला तृप्त होत होतो. समजा तेवढा पुतीचा होणार, पण त्यावेळेला तो खूप तृप्त झालेला असतो. तसं इतर गोष्टींमध्ये तृप्त होत नाही. आता ज्ञान समजायले, आता बाबा पोट भरलं, पण लाडू आणून दिलेले होते. आता हेच लाडू खा. लाडू आणखी जास्त पचायला कठीण ना. मग लाडू नको ना काही, नको ना काही. मग म्हणाले पापड चालेल का? पापड द्या बा. पोट तृप्ती झाल्यानंतर सुद्धा, पोट भरल्यानंतर एखादा बारीकसा पापड आपण खाऊ शकतो. पापड खाणं म्हणजे तोंडाला रुची येणं आणि अपचन होत नाही पापडाने. पापड का असतं त्याच्यामध्ये होत असतो. आणि पापड आपण खातो, पण अन्न नको त्यावेळेला. अन्नाची तृप्ती झालेली. ज्ञानो म्हणतात, कसं का म्हणा माझं हे अमृतान भोग आहे ना, ते तुम्हाला पूर्ण तृप्ती करून पापडासाठी थोडासा जो भाग आहे ना तुमचा, ते अनुभवामृत पूर्ण प्याल्यानंतर मला भगवंताचं भजन रूपी पापड खाता येईल. काय करता येईल? पापड कोणता आहे? हा भजनाचा. म्हणून भजन करा. आता तर आपल्याला जीवनमुक्ती किंवा आत्मानुभव किंवा सगळं मिळालेले तृप्त जाणवतो, पण तरी सुद्धा आपल्याला उच्च खाल्ल्यानंतर सुद्धा भजन करता येतं. भजनामध्ये आनंद आहे. म्हणून जाणून आपल्याला पापडाची उपमा भजनासाठी राखून ठेवते. अशा प्रकारचा हा जो ज्ञानोबाचा अनुभव आहे, त्या स्वानुभूतीची मेजवानी तुम्हाला सगळ्या साधकांना वाटतोय. खारो अशी आपल्या अनुभूतीची मेजवानी देणारे महात्मे फार विरळ झाले. आता आजच्या या जगामध्ये आपल्या आत्मा अनुभूतीचा किंवा अमृताच्या अनुभूतीचा, स्वतःच्या अनुभूतीचा होता मेजवानीचा असा प्रसंग आणणारे क्वचित येतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या अमृतानुभवाची तृप्ती अशी काही लक्षण आहे की ही तृप्ती आल्यानंतर मग कुठली साधना करण्याची गरज नाही. बघा ना, इतर ज्या तृप्ती आहेत भोजनाशिवाय इतर इंद्रियांच्या, त्यासाठी पुन्हा 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 कष्ट करावे लागतात, कर्म करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. भोजनाने जशी पूर्ण तृप्ती आल्यानंतर मग काही इच्छा राहत नाही, तशी निरीच्छ करणारी ही अमृतानुभवाची तृप्ती आहे. हा अनुभव घेतला अमृताचा कि मग तुमच्या सगळ्या इच्छा समाप्त. मग तो मला नको आता काही, मला नको काही, तुम्ही निरीच्छ होऊन जा.
निरीच्छ होणं ही जगातली फार मोठी समाधानाची गोष्ट आहे. माणसाला या इच्छा फार भंडावतात. या इच्छांमुळे माणूस नाना प्रकारच्या दुःखांमध्ये संकटांमध्ये सापडतो. आपल्या इच्छापूर्तीसाठी माणसं वाटेल ते काम करत बसतात. त्याला म्हणतात ज्याची इच्छा संपून गेली, ज्याला आता इच्छाच राहिली नाही, त्याला दुःखाचा आणि संकटाचा त्रास कशाला भोगावे. म्हणून ही अमृतानुभवाची निर्जन खा, तृप्त व्हा आणि दुःखापासून दूर व्हा. दरोगांनी ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये हा सुंदर उभी लिहिली. ते म्हणतात तृप्ती झाली या देशी, तृप्ती झाली या देशी, साधने सरती अपयशी. कोणती तृप्ती? ही जगाची तृप्ती नाही, योजनाची तृप्ती नाही. आता ही जी तृप्ती आहे ही अमृतानुभवाची तृप्ती आहे. तेव्हा ही तृप्ती झाली की मग तुमची साधन आपोआप संपली. मग कुठलं साधन करण्याची गरज नाही. तृप्ती झाली या देशी, साधने सरती अपयशी, देखे आत्मपुष्टी तैशी, करणे नाही. आत्मपुष्टी म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये आपण प्रविष्ट झालो, आत्मसमाधान आपल्याला झालं, आत्मस्वरूप झालो आपण, आत्म्यामध्ये गेलो आपण की मग कुठल्याही प्रकारची कर्म नाही. जोपर्यंत आपण आत्मस्वरूपात जात नाही आणि जोपर्यंत आपण जीव भावात असतो, देह भावात असतो, तोपर्यंत ही जगातली सगळी कर्म करावीच लागतात. तेव्हा आत्मतृप्ती झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला कोणतेही साधन करण्याची गरज नाही आणि नंतर मग त्या आत्मस्वरूपामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्म करण्याची जरूर नाही. हे ज्ञानोबांचं स्वतःचं वचन ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितलं होतं. परंतु ते त्या भगवद्गीतेच्या अनुषंगाने सांगितलं असेल. ईश्वर ज्ञानोबात आपल्याला या अमृतानुभवाच्या अनुषंगाने सांगून राहिलेले आहे. म्हणतात आमचं बोलणं जे आहे ना, हे बोलणं आता स्वतः सांगतात ना, ते माझं हे जे बोलणं आहे ना, हे साधं समजू नका. ज्ञानोबांचं बोलणं येते आणि ते आत्मस्वरूपामधून बोलतात. तेव्हा माझं हे जे बोलणं आहे ना, हे असं साधं समजू नका. आता बोलणं साधं समजू नका हा त्यांचा जो अभिप्राय आहे तो अनेक अर्थाने आता आपल्याला घेता येतो. साधं समजणं म्हणजे काय? किरकोळ वाटलं. एखाद्या विषय आपल्याला काही सांगून राहिला आणि जो ऐकणार आहे त्याला ते पटत नाही. आता ज्याला ते पटत नाही तो कसं काय चांगलं घेऊ शकतो? चांगलं तीन गोष्टी असतात. एक तर पटलं पाहिजे, जो सांगतोय ना ते जे सांगणे त्याचं ते पटलं पाहिजे, म्हणजे मग आपण चांगलं ऐकतो. दुसरी गोष्ट ते कळलं पाहिजे, म्हणजे सांगतोय ते आपल्याला कळलं तर आपण चांगलं ऐकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते आमच्या कळण्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे काय बा, ही त्याला नुसती वटवट वाटते, बरोबर वाटते. अशा प्रकारे माणसांचे स्तर असतात ऐकणाऱ्यांचे. ज्ञानवंतात अमृतानुभव ऐकणारा साधक एका विशिष्ट ठिकाणी
अधिकाराचा असावा लागतो. एक पात्रता असली पाहिजे त्याला काहीतरी. ती जर पात्रता नसेल तर हे माझं सगळं सांगून कितीतरी मी आत्मबोधातून सांगत असलो, जरी हे माझं स्वतःच असलं, स्वानुभूतीचं असलं, पण ऐकणाऱ्याची पात्रताच नाहीये, योग्यता नाहीये त्याला. मग त्याला ती जर योग्यता नसेल तर त्याचं ते ऐकणं म्हणजे वेळ गमावणं आहे. आणि पुष्कळ लोकांना असं वाटतं हा अमृतानुभव म्हणजे वेळ गमावण्याचं साधन आहे. कळत नाही ना हो, कळत नाही, पटत नाही, समजत नाही, मग कशासाठी ऐकायचं ते. तेव्हा ध्यानवा सांगतात की जो साधक आहे त्याला तरी कळलंच पाहिजे. कळल्यानंतर पटेल, आधी पटत नाही. थोडं थोडं समजायला लागलं की मग पटायला लागतं ते. आणि जर पटलं महाराज मग तर पटलेलं मग सुटत नाही, ते पटलं चिटकतं मग. म्हणून ऐका, ऐकून समजून घ्या. समजून घेतलेलं मग जर आपण ते ग्रहण केलं, खाल्लं, घेतलं, ऐकलं तर ते तुमच्या अंतःकरणामध्ये जाऊन भिडेल. आणि अंतःकरणाला ते भिडलं की मग तिथून ते निघणार नाही. तिथं मग ज्या काही दुसऱ्या अनावश्यक गोष्टी भरलेल्या असतील अंतःकरणामध्ये त्या सगळ्या बाहेर पडून जातील, असं ज्ञानोबा आपल्याला सांगायले. म्हणून अमृतानुभवाची मेजवानी खाणारा साधक हा अनुकूल असला पाहिजे ऐकायला, अनुकूल वृत्ती असली पाहिजे त्याची. प्रतिकूल म्हणजे विरोध नाही करायचा, अनुकूल व्हायला पाहिजे. तो ऐकण्याची इच्छा असली पाहिजे त्याला. तर त्याला तो अमृताचा अनुभव त्यालाही अमृतमय बनवेल, असे ज्ञानोबा सांगायले. हा सुंदर आहे ज्ञानोबांचं. ज्ञानोबा सांगायले आत्म साक्षात्कार झालेल्या, आत्मस्वरूप प्राप्त झालेल्या, आत्मानुभव आलेल्या साधकाने बाकी काही करू नये. त्याने काही न केलं तरी तो सगळं करू शकतो. तो आत्मस्वरूपात आहे, आत्मज्ञानी आहे तो, आणि आत्म्याची शक्ती त्याला प्राप्त झालेली असल्यामुळे आत्मशक्तीत असलेल्या साधकाला काही करायचंच उरत नाही. आणि त्याने न केलं तरी त्याला ते सगळं आपोआप प्राप्त होतं, असं ज्ञानोबा म्हणतो. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात मी माझ्या या उच्च भूमिकेमधून तुम्हाला आता हे तृप्ती देणार अन्न वाढतोय, हे हा अमृताचा अनुभव देतोय, तो तुम्ही घ्या. आणि तृप्त झाल्यानंतर तुम्ही समाधानाचा ढेकर घेऊन तुम्ही माझ्यासारखं अखंड समाधानी राहा, अखंड शांत राहा, असं ज्ञानोबा आपल्याला सांगायले. आता आजची 25वी मुली येते. या 25व्या मुलीमध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगतात बा, हा सुंदर मुली काही आणि मुक्त मुमुक्षु बद्ध आणि मुक्त मुमुक्षु बद्ध हे तमवरी योग्यता भेद, हे तमवरी योग्यता भेद अनुभवामृत स्वाद विरुद्ध जव, अनुभवामृत स्वाद विरुद्ध जव. ज्ञानोबा सांगतायत बघा, ज्ञानोबा सांगायले
जोपर्यंत आम्हाला हा अमृताचा अनुभवाचा स्वाद प्राप्त झालेला नाही, तोपर्यंत ही माणसं जी आहे ती 3 प्रकारच्या स्थितीत असतात असं सांगतात. 3 प्रकारची अवस्था आहे. कशी म्हणतात, काही मुक्त होतात, काही मोक्ष होतात आणि काही बद्ध राहतात. असे अधिकाराचे भेद आहेत, योग्यतेचे भेद आहेत. आता ह्या योग्यतेच्या भेदाप्रमाणे अमृत अनुभवाचा लाभ झाल्यानंतर ही माणसं बद्ध अवस्थेतून मुक्त अवस्थेत येतात आणि मुक्त अवस्थेतून बद्ध अवस्थेतून मोक्ष अवस्थेत येतात आणि मोक्ष अवस्थेतून मुक्त होतात. एक एक पायऱ्याशी चढत जातात ते. पण हा अमृताचा अनुभव कधी कानावर आलाच नाही. मग ही जी चढती पायरी आहे मुक्ततेची, ती यांना कधीच लागणार नाही. म्हणून माणसं या जगामध्ये मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत अमृताचा अनुभवाचा हा अनुभव आला नाही किंवा हे प्राप्त झालं नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. म्हणून मुक्त होण्यासाठी तरी निदान हा अमृताचा अनुभव घ्या, वाचा, ऐका, कानावर येऊ द्या, काहीतरी कळेल. आणि ती बद्धता जी आहे, जी बंधनं आहे ती गेली होती. बद्धतेतून आपण मग मोक्षाकडे जाऊ, मोक्षाची इच्छा निर्माण होईल आणि मोक्षाच्या इच्छेनं मग आपण साधना करून गुरुप्राप्तीनं आता आपण मुक्त होऊन जाऊ. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगायले, ज्या कोणाला या अमृताचा अनुभवाचा लाभ झाला त्याच वेळेला तो मुक्त होऊन जातो. म्हणजे हे अमृताच्या अनुभवाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की तो त्याच्या अंतःकरणाला स्पर्श झाला नाही झाला हे लगेच तिथून बाकीच्या सगळ्या त्याच्या बंधनांना बाहेर ढकलून येतो. त्याचे विकार संस्कार सगळे बाहेर पडतात आणि तो शुद्ध अंतःकरणाचा सात्विक हा साधक मुक्त होऊन जातो. तेव्हा मुक्ती दूर नाही, मुक्ती आपल्या जवळच आहे. मुक्त होण्याचे उपाय आपल्या जवळ आहे, परंतु त्या साधकाची अनुकूलता आणि प्रतिकूलता कारणीभूत असते. अनुकूल झालेला साधक या अमृतानुभवाची गोडी घेण्यासाठी अनुकूल झालेला साधक त्याला मुक्ती लगेच मिळेल या शंका नाही, असं ज्ञानोबा सांगायले. तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये जे विकार आहेत, जे संस्कार आहेत, या वासना आहेत, ज्या कामना आहेत, जे भेद आहेत, ते सगळं नष्ट होते आणि त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल असं ज्ञानोबा सांगून राहिले. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले की या जगामधल्या बद्ध, मोक्ष आणि मुक्त ह्या 3 ज्या अवस्था आहेत, या 3 अवस्था एका अवस्थेमध्ये आणण्यासाठी, मुक्ततेच्या अवस्थेमध्ये आणण्यासाठी अमृतानुभव हे सगळ्यात जास्त दुर्लभची चांगली मेजवानी आहे. हे चांगलं खाद्य आहे. अमृतानुभव ऐका तुम्ही. तुमच्या चित्तामध्ये किती मन असू द्या, किती बंधन असू द्या, किती बद्धता असू द्या, त्याला पार करून लावण्याची शक्ती या अमृतानुभवामध्ये आहे असं ज्ञानोबा सांगणारे. म्हणून हे जे मी सांगतोय हे माझं सांगणं मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने सांगतोय. माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी मला जे दिलं त्याच्यामुळे माझंही बदललं अंतःकरण आणि मी
ज्या अवस्थेत आता आहे त्या अवस्थेतूनच मला हा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तेव्हा सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेलं हे जे अमृताचं भोजन आहे हे घ्या आणि तुम्ही मुक्त व्हा. तुम्ही हे जीवनमुक्तीचं स्वरूप प्राप्त करा. आता ज्ञानोबा आपल्याला आणखी विचार सांगतायत. हे जे ज्ञानोबांचं प्रवचन आहे या प्रवचनासाठी ऐकणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये भेद असतात. हे भेद 4 प्रकारचे असतात. ऐकणाऱ्या लोकांचे प्रकार सांगतायत ज्ञानोबा. त्यामध्ये काही ब्राह्मण असतील, काही ब्राह्मण आहेत, म्हणतात काही क्षत्रिय असतील, काही वैश्य असतील आणि काही शूद्र असतील. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे आपले वर्णभेद आहेत. हे तुम्ही पाळलेले नाही तर तुम्ही म्हणा किंवा हे जातीवादी लक्षणे आहे. तो जन्माला येणारा आत्मा मागच्या याच्यातला, मागच्या देहातून जो आता नवीन देहामध्ये जो आलेला आहे ना, त्याचं जे स्वरूप आहे त्याच्यावर त्याचा वर्णन ठरतो. तो जर पाप कर्म करून पुन्हा गेला आणि पुन्हा जन्माला आला तर हा पापकर्मी मनुष्य जन्माला आल्यानंतर तो शूद्राच्या योनीमध्ये जातो. किंवा जर त्याला माणसाची योनी मिळालीच नाही तर मग खालच्या योनीमध्ये जातो, प्राण्यांच्या, वृक्षांच्या, नाना प्रकारच्या. 84 लक्ष योनी आहेत ना. मग त्या 84 लक्ष योनीपैकी हे जे 4 प्रकार आहे माणसांचे, या माणसांच्या 4 प्रकारामध्ये ती पापी माणसं त्या अधिकारांचा जातात. मग ज्याचं पाप कमी आहे तो वैश्य होतो, व्यापारी होतो. ज्याचं पाप त्याच्यापेक्षा आणखी कमी आहे तो क्षत्रिय होतो. त्याचं पाप पुष्कळच कमी झालेलं आहे, स्वच्छ झालेला आहे, त्याच्यामुळे तो ब्राह्मण कुळात जन्माला येतो. आता हे जे भेद आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे मागच्या जन्माच्या पाप पुण्य या कर्मांच्या आधारावर तयार होतात, योनी तयार होते. लोक समजतात की हे जे आहे ना, हे असे शास्त्राने विभाग पाडून टाकले समाजाचे. शास्त्राने काही केलं, शास्त्राने फक्त नावं दिलेली बस. ह्या अशा प्रकारचा माणूस असेल तर त्याला तुम्ही ब्राह्मण समजा, अशा प्रकारचा असेल तर त्याला क्षत्रिय समजा, अशा प्रकारचा असेल तर त्याला वैश्य समजा, अशा प्रकारचा असेल तर त्याला शूद्र समजा. शास्त्राने फक्त नावं दिलेली. हे जे मूळ पिंड आहे ते त्यांच्या पूर्वकर्माच्या आधारावर पडलेले. ते आता बरं झालं ते माणसाच्या जन्माला आले, नाही तर आणखी खालच्या जन्मी गेले असते. तर मग आता तुम्ही कल्पना करा, अशी जर माणसांमध्ये ह्या 4 प्रकारच्या वर्णाच्या जाती आहेत किंवा भेद आहेत आणि त्यांच्या पिंडामध्येच भेद आहे ना. पिंड म्हणजे देह, देहाला पिंड म्हणतात बरं का, म्हणून मेलेल्या माणसाला पिंड देतात. पिंडामध्ये भेद आहे आणि पिंड भेद असल्यामुळे मग तो जरा अमृताचा अनुभव ऐकायला बसला, प्रत्येकाचं ऐकून सारखं राहील. तर मग कसं सारखं राहील सांगा. किंवा आणखी दुसरे 4 भेद सांगतात ज्ञानोबा. हे झाले वर्णभेद. 4 आश्रम आहेत आपले, त्या 4 आश्रमाप्रमाणे पुन्हा विभागणी होते माणसांची. ज्ञानोबा सांगून झाले 4 आश्रम कोणते हो. ब्रह्मचर्य आश्रम पहिला, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम,
आणि चौथा संन्यास आश्रम. हे आपले 4 आश्रम आहेत बरं. आता या 4 आश्रमामध्ये असलेली ही जी माणसं विभागली जातात यांची सुद्धा अधिकार भेदाने योग्यतेच्या भेदाने विविध प्रकार. जो ब्रह्मचारी अवस्थेमध्ये आहे तो साधारणतः 1 ते 25 वर्षाचा काल हा ब्रह्मचारी अवस्थेचा असतो. 100 वर्षाचं आयुष्य धरलं तर 1 ते 25 हा काल शिक्षणाचा ब्रह्मचर्याचा असा काल असतो. विद्यापठन असतं त्या कालामध्ये. दुसरा जो काल आहे तो 25 ते 50 हा गृहस्थाश्रमाचा काल आहे. विवाह करतो तो, मग त्याची मुलं बाळ होतात, संसार करतो, प्रपंच करतो, हा गृहस्थाश्रम झाला. 50 ते 75 हा जो काळ आहे तो वानप्रस्थाश्रम आहे. वानप्रस्थाश्रम म्हणजे वनामध्ये जाऊन राहणं एकांतामध्ये. बस झाला संसार, आता संसार नको. आणि असा वानप्रस्थाश्रम आपल्याकडे आहे. आता मूलच राहिलं नाही. जंगलमध्ये जाऊन करीन का तिथं? सरळ वन तोडून टाकली. दोन पाऊस पडत नाही ना. तर वानप्रस्थाश्रम आता राहिलेले नाहीत आणि संन्यास कोणी घेत नाही. संन्यास हा त्याच्या पुढचा आश्रम आहे. 75 ते 100 हा जो काल आहे तो संन्यास आश्रमाचा काल आहे. आता कल्पना करा तुम्ही की अमृता अनुभव ऐकणारे 4 आश्रमातले लोक बसलेले. ब्रह्मचारी आहेत, काही गृहस्थाश्रमी आहेत, काही वानप्रस्थाश्रमी आहेत आणि काही संन्यासी बसलेले आहेत. आता हा अमृताचा अनुभव कोण जास्त देऊ शकेल? संन्यासी जो वैरागी आहे, विरक्त आहे, स्वाभाविक आहे. मग ही जी पद्धती आहे आमची आश्रमाची पद्धती, या आश्रमाच्या पद्धतीप्रमाणे आपण जर पाहिलं तर त्याची योग्यता, त्याची लायकी, त्याचा जो अधिकार आहे तो बदलत जातो. म्हणून संन्यासी महात्मे जे असतात ते तर भगवत स्वरूप असतात, ते नारायण स्वरूप असतात. त्यांना हा अमृताचा अनुभव चटकन करतो. हे चटकन त्या अवस्थेमध्ये जाऊ शकतात. त्या मनाने मग तो जो वानप्रस्थी आहे तो त्यापेक्षा थोडा वेळ घेतो. गृहस्थाश्रमाला तो मग वेळच नाही मग त्या ऐकायला. तुम्ही कशाला इथं तो मला हे काम पडत, ते काम राहिलं, हे राहिलं, ते राहिलं, त्यामध्येच अडकून राहतो. आणि हा जो ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अडकलेला आहे तो तुम्हाला हे वाचायचं आणि ते परीक्षा द्यायची नाही खेळत तो येऊ शकत नाही. म्हणजे खरा अनुभव घेणारा कोण आहे? या अमृताच्या अनुभवाला पात्र असलेला कोण आहे? कोणता आश्रम? संन्यासाशिवाय दुसरा चांगला आश्रम नाही. म्हणून संन्यास घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला संन्यास घ्या म्हणून सांगत नाही, पण संन्यास हा असा उत्तम आश्रय आहे. त्याला हा जो महत्वाचा खाऊ आहे ना, हे जे ज्ञानवाचं कथन आहे ना, हे त्याला चटकन गिरण करता येतं, खाता येतं. बाकीच्या वेळ लागतो. मला त्याला काय चालणार? सचण्याची वेळ संपलेली आहे. हा सुंदर वेळ मुक्त मोक्षबद्ध हे तनवरीच होत. जोपर्यंत हा अमृताचा अनुभव त्यांना स्पर्श करत नाही तोपर्यंत या अवस्था राहतात. असं ज्ञानोबांनी यावेळी सांगितलं. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.